लाभ एव्हेन्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कळंबोली यांच्या वतीने नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात भक्तिभावाने आनंदाने जल्लोषात साजरा होत आहे। यंदाचे 19वे वर्ष असून लाभ एव्हेन्यूची अंबे माता म्हणून प्रसिद्ध या 9 दिवसात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते। विशेष म्हणजे देवीची पूजा आराधना महिला करतात। महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। या नवरात्र उत्सवात सोसायटीमधील सर्व रहिवासी उत्साहाने सहभागी होत असतात। जय शिव शंकरा हे स्वामी शंकरा आराध्य मुनि जय सुखकारी षडकोटीचे बीज वाचे उच्चा शिव शंकरा हो सावर्ती वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय। माझं नाव दिलीप कोंडू अंगरे। मी लाभ एव्हेन्यू सोसायटीमध्ये आमची नवरात्र उत्सव 2006 मध्ये चालू झाला। पहिला सण नवरात्र उत्सव चालू झाल्यानंतर या वर्षापासून 3 वर्षाचा मी अध्यक्ष पद भोगलेलं आहे, काम केलेलं आहे मी। तर पहिल्या वर्षापासून आम्ही हा रोज रात्री नाश्ता द्यायची चांगली सुरुवात केली आणि आमची देवीचा पण सगळ्यांना चांगली पावणारी देवी आहे, सगळ्यांना चांगला प्रतिसाद मिळतो। त्या लोकही आमच्या कार्यक्रमाला चांगले प्रतिसाद देतात। हा सण आमचा वर्षानुवर्षे वाढत गेला, चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळत गेला। त्यामुळे आम्ही ह्या वर्षा आजपर्यंत इथपर्यंत या सण घेऊन पोचलेलो आहोत। 2009 पासून अध्यक्षपदाचे धुरा माझ्या हातात आहे। देवी आम्हाला नवसाला पावणारी आहे आणि सर्व कुटुंब आमच्या बिल्डिंगमध्ये 112 कुटुंब आहे आणि आजपर्यंत 2007 पासून ते आतापर्यंत जे काही देवीसाठी महाप्रसादासाठी जे काही लोक देत होते ते आजपर्यंत चालू आहे। आज 19 वर्ष झाली तरी पण ह्या सोसायटीमध्ये आणि ह्या देवीच्या कृपेने सोसायटीमध्ये कधीही कोणती गोष्ट कमी पडलेली नाही। देवी नवसाला पावणारी आहे। कमीत कमी देवीला अर्पण केलेलं सोनंही आमच्याकडे नायना म्हणतात 15-1 तोळा असेल, चांदी 10-1 तोळे 1 किलोच्या आसपास असेल। तर असे पावणारी देवी आहे। देवीसाठी येणारे आभूषण त्याच्यातून लिलाव केला जातो आणि त्या लिलावातून येणारे मेडिकलसाठी असणारा फंड किंवा अजून लोकांना लागणाऱ्या गोष्टी ह्या आम्ही नेहमी करत असतो आणि या सर्व लोकांच्या सहकार्यामुळे हा प्रोग्राम आणि देवीचा उत्सव चांगल्या प्रकारे होत असतो। आणि इथे उत्सव कमिटी आमची वेगळी आहे, सोसायटीचे मेंबर्स वेगळे आहेत आणि उत्सव कमिटी वेगळी आहे। त्याच्यामुळे अजून त्याला एक प्रकारचं एक एनर्जी येते। सर्व लोक सहकार्य करतात, सोसायटी त्या प्रकारे सहकार्य करते। इथे नेहमी 9 ते 10 दिवस जेवण असते आणि हे सर्व सोसायटीच्या लोकांच्या सहकार्यातून असते। नमस्कार, मी शशिकांत म्हात्रे, आपल्या सोसायटीचा रहिवासी। आम्ही जेव्हा नवरात्रोत्सव चालू केला तेव्हा 2007ला आम्ही नवरात्रोत्सव चालू केला। त्यावेळी एक खूप सगळ्याची परिस्थिती खूप बऱ्यापैकी होती, परंतु जेव्हा नवरात्रोत्सव चालू केला त्याचवेळी नाश्त्याची व्यवस्था नव्हती। पण पहिल्या वर्षी आम्ही वडापावनी चालू केली आणि आज आम्ही जो नवरात्र करतोय आज संपूर्ण सोसायटीमध्ये एक चांगला प्रकारचा कार्यक्रम केला जातो। याचं संपूर्ण श्रेय या सर्व सोसायटीमध्ये रहिवाशांना आणि जेवढ्या लोकांनी सहकार्य करतात त्याचप्रमाणे आम्ही जी वर्गणी गोळा करतो ती वर्गणी प्रत्येक सभासद आपल्या स्वखर्चाने देत असतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे जे बाकीचे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये जो महिला वर्ग आमचा आहे तो उत्स्फूर्त सहभाग घेतो, म्हणजे सकाळी आरतीपासून ते संध्याकाळच्या आरतीपर्यंत हे दोन्ही कार्यक्रम ज्या महिला वर्ग आमचा खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला सहकार्य करतो। मधल्या काळामध्ये आम्ही खेळ बैठकीचा हा गेमसुद्धा खेळलेला आहे, त्याच्यासाठी सुद्धा महिला वर्ग आम्हाला खूप चांगले सहकार्य करतात आणि असाच आमचा उत्सव खेळीमेळीचं वातावरण होत असतो। धन्यवाद। दिवाळीपेक्षाही आम्ही खूप मोठे याच्याने साजरे करतो आणि खूप एवढ्या महिला आमच्यामध्ये आहेत, खूप आम्ही सगळ्या एकत्रितपणे साजरा करतो। मी निवेदिका सानिका राजपुरे आणि लाभ एव्हेन्यूमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रम करायचं माझं 3रं वर्ष आहे।
खरं पाहायला गेलं तर गेले 2 वर्षांपासून आम्ही होम मिनिस्टरचा कार्यक्रम इथे राबवत असतो आणि सर्व माता भगिनी सुंदर पद्धतीने होम मिनिस्टरला या ठिकाणी रिस्पॉन्स देतात आणि यावर्षी तो कार्यक्रम तिथे साजरा होणार आहे यात काही शंका नाही आणि असेच या ठिकाणी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भरपूर कार्यक्रम होत राहावं ही देवीकडे प्रार्थना. नवरात्रोत्सवाची खूप म्हणजे वर्षभर वाट बघत असतो की कधी नवरात्र येणार आहेत आणि आम्हाला त्याचा आनंद मिळणार आहे. आम्ही आमचा एक दिवस प्रोग्राम पण आनंद वेळा असतो आणि 9 दिवस आमचा नवरात्रीचा कार्यक्रम प्रति दिवसाने आणि 9 दिवस जेवणही असतो, ते महाप्रसाद असतो, होम असतो, सत्यनारायण पूजाही असते आणि अतिशय उत्साह असतो. 2007 आमच्याकडे नवरात्रोत्सव चालू आहे भगिनीचा. आता 19 वर्ष झालेली आहेत. आम्ही महिलांसाठी खूप प्रोग्राम करतो नवनवीन. सांस्कृतिक कार्यक्रम असतो की ज्याच्यामध्ये महिलांसाठी बक्षिसं सुद्धा असतात, त्यांना प्रोत्साहन देतो. अजून सगळ्या एजच्या लेडीज आमच्या इथे प्रोग्रामला भाग घेतात, डान्स करतात. त्यांना जेव्हा आमचं सकाळी 8:30ला आरतीची टायमिंग असतो, संध्याकाळी एक आरतीचा होतो आणि सकाळी सगळ्या महिला मिळून देवीची सगळी तयारी करतात, साडी घालतात, तिचे सगळा साज शृंगार तयार करतात.